नमस्कार, मी गिरीश निकम साम रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। राज्यभरात घडलेल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। सुरुवातीलाच एक महत्त्वाचा राजकीय रिपोर्ट छगन भुजबळ यांच्या बाबत। छगन भुजबळ आणि भाजपची जवळीक वाढत चाललेली आहे। अमित शहांच्या नाशिक दौऱ्यात नेमकं असं काय घडलं की भुजबळांचा भाजप प्रवेश प्रशस्त झालाय? अमित शहांनी असं काय केलं की भुजबळ भारावून गेले? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। भुजबळ दादांची साथ सोडणार? भुजबळांच्या बॅनर्सवरनं घड्याळ गायब। शहांकडून मान, जवळच्या खुर्चीवर विराजमान। मंत्रिपदावरून डावललेले नाराज भुजबळ अजितदादांच्या राष्ट्रवादीपासून दिवसेंदिवस लांब जात असल्याचं दिसतंय। कारण मालेगावात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या स्वागतासाठी लागलेल्या भुजबळांच्या बॅनर्सवरनं राष्ट्रवादी काँग्रेसची घड्याळ आणि दादांचा फोटोही गायब होता। तर भाजपासोबत त्यांची जवळीक वाढत चालल्याचंही दिसतंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या नाशिक दौऱ्यात हे प्रकर्षानं जाणवलं। मालेगावमध्ये झालेल्या सहकार परिषदेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी हजेरी लावली। एवढंच नाही तर दूर बसलेल्या भुजबळांना थेट आपल्या शेजारची खुर्ची देत शहांनी जवळ बोलावून घेतलं। सभा सुरू असताना अमित शहा आणि छगन भुजबळांमध्ये सुरू असलेल्या गुफ्तगूंनी सुद्धा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। शहा एवढ्यावरच थांबले नाहीत तर छगन भुजबळांच्या आग्रहामुळेच आपण मालेगावच्या सहकार परिषदेला आल्याचं अमित शहांनी आवर्जून आपल्या भाषणात सांगितलं। तर भुजबळांनीही हा आपल्यासाठी मोठा सन्मानच असल्याची भावना व्यक्त केली आहे। एनडीए के वरिष्ठ नेता, नासिक के निवासी श्रीमान छगन भुजबल जी, जिनके निमंत्रण पर मैं आज यहाँ आया हूँ। अमित शहा साहेबांचं मोठेपण आहे की त्यांनी जे आहे लांब बसलेलो तुम्ही जवळ बसून घेतलं, त्यामुळे मला विश्वास नव्हता की असं होऊ शकतं। भुजबळांना आधी राज्यसभेतून डावललं, त्यानंतर त्यांना मंत्रिपदापासून लांब ठेवलं। त्यामुळे नाराज झालेले भुजबळ भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। त्यांनी यापूर्वी अनेकदा फडणवीसांचंही जाहीर कौतुक केलंय। आता तर थेट पोस्टरवरच घड्याळ गायब करून अमित शहांच्या जवळ खुर्चीवर विराजमान झालेल्या भुजबळांनी योग्य टायमिंग साधल्याची चर्चा रंगली आहे। केवळ आता त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या मुहूर्ताचीच प्रतीक्षा सर्वांना लागल्याचं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। मालेगावातल्या सभेवरचा रिपोर्ट आपण पाहिला। एकीकडे भुजबळांना खुर्ची दिली आणि त्याच सभेतून अमित शहांनी मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। 10 वर्ष कृषी मंत्री असताना महाराष्ट्रासाठी काय केलं, असा सवाल शहांनी आपल्या भाषणातून पवारांना विचारलाय। पवार साहब को जरूर पूछना चाहता हूं, पवार साहब आप 10 साल तक देश के कृषि मंत्री रहे, उस वक्त ये सहकारिता मंत्रालय आपके अंतर्गत आता था। आप महाराष्ट्र की जनता को जरा हिसाब दीजिए। महाराष्ट्र के कोऑपरेटिव आंदोलन के लिए पवार साहब आपने क्या किया है? चीनी मिलों के लिए क्या किया है? पैक्स के लिए क्या किया है? किसान के लिए क्या किया है? कोऑपरेटिव के लिए क्या किया है? सिर्फ मार्केटिंग बनकर नेता बनना पर्याप्त नहीं है, जमीन पर काम करना पड़ता है पवार साहब, जमीन पर काम करना पड़ता है। तर दुसरीकडे शरद पवारांनी देखील अमित शहांचा समाचार घेतलाय। अमित शहांवरील संस्कार कोल्हापूरचे वाटत नाहीत, अशा शब्दात पवारांनी पलटवार केलाय। त्यांचा बोलण्याचा एकंदर टोन जो आहे तो अतिचुकाचा आहे। देशाचा गृहमंत्री काही तास घेऊन भाष्य करेल अशी अपेक्षा असते, पण त्याची परिस्थिती तिथून काही येत नाही। खरं म्हणलं ते काही कोल्हापूरचे संस्कार वाटत नाही आणि त्यामुळे अमित शहा हे कोल्हापुरात शिकले का आणखीन कुठं शिकले हे मला माहिती नाही।
शहा पवार यांच्यातील टीका टिप्पणीची बातमी आपण पाहिली. आता बातमी आहे शिवप्रेमींच्या छावा सिनेमाला विरोधाची. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांची भूमिका असलेला संभाजी महाराजांच्या जीवनावरील छावा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. या चित्रपटातील कोणत्या दृश्यांवर आक्षेप आहेत आणि कुणी चित्रपटाचं समर्थन केलंय त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. छत्रपती संभाजी महाराजांवरचा चित्रपट वादात. लेझिम नृत्यावरनं पेटला वाद. चित्रपटासाठी केली इतिहासाची मोडतोड. ही दृश्य आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा या चित्रपटातील. ये संग्राम एक स्वराज बनाने का प्रयत्न है. स्वराज हरे. या दृश्यांवरनं आता नवा वाद पेटलाय. कुठलाही ऐतिहासिक चित्रपट आला की त्यासोबत वाद हा ठरलेला. मात्र महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांना एकत्र नाच करताना दाखवलंय. भोसले परिवार का हर पुरुष पहाड़ी तूफान है तो जिसकी आणि यावरच आता तीव्र आक्षेप घेतला जातोय. छावा चित्रपटामध्ये छत्रपतींना नाचवताना दाखवणं हा छत्रपतींचा अवमान आहे हे दिग्दर्शकाला कळत नाही का? दिग्दर्शकाचं, निर्मात्याचं किंवा कलाकारांचं डोकं फिरलंय का? संभाजी राजे लेझिम खेळताना नाचतात हे कुठल्या पुस्तकातून घेतलंय? छावा चित्रपटातील संभाजी महाराजांचा नाच वगळण्याची मागणी जोर धरत असतानाच छोट्या गोष्टींवरनं वादंग निर्माण करण्याची आवश्यकता नसल्याचं खासदार अमोल कोल्हेंनी म्हटलंय. तर युवराज संभाजीराजे छत्रपतींनी चित्रपट पाहून निर्णय घेणार असल्याची सावध प्रतिक्रिया दिली आहे. की छावाच्या संपूर्ण टीमनं सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास, त्या इतिहासाला कुठेही गालबोट न लावता त्या इतिहासाची कोणतीही प्रतारणा न करता समोर आणला असेल अशी अपेक्षा. आणि जर ही अपेक्षा पूर्ण झाली असेल तर मला वाटतं इतर कोणत्याही छोट्या गोष्टींवरून याविषयी वादंग निर्माण करण्याची आवश्यकता व्यक्तिगत मला तरी वाटत नाही. की छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळताना किंवा लेझिम खेळत असताना डान्सच्या स्वरूपात खेळताना, तर लेझिम ही आपली सांस्कृतिक ठेव आहे आणि लेझिम खेळणं काही चुकीचं नाही आहे. पण ते गाण्याच्या स्वरूपात आपला आनंद उत्सव साजरा करत असताना हे सिनेमॅटिक लिबर्टी कितपत योग्य आहे कितपत योग्य नाही ह्याच्यावर जरा चर्चा होणं गरजेचं आहे. अनेक चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यातील ऐतिहासिक दृश्यांवरनं वाद पेटत असतो. मात्र सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड आणि लोकांच्या भावनेशी खेळणं योग्य आहे का असा सवाल छावा चित्रपटातील वादग्रस्त दृश्यांच्या निमित्ताने उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. छावावरून वाद रंगलेला असतानाच आता बातमी आहे राज्यात गाजत असलेल्या कराड प्रकरणाची. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून महादेव गित्तेवर हल्ला झाल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. आव्हाडांकडून महादेव गित्तेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय. तर सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणावरून हल्ला गित्तेंवर झाल्याचा आरोप आव्हाडांनी केलाय. दरम्यान वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच आपल्यावर गोळीबार झाला, व्हिडिओच्या माध्यमातून महादेव गित्तेने हा आरोप केलाय. मी महादेव उद्धवराव गित्ते 2-3 दिवसापूर्वी माझ्या घरी सोमनाथ सेलगरे, बापू आंधळे, सुनील येवडे हे 3 जण आल्याच्या नंतर मला म्हणाले, तू वाल्मिकांनाचं काम का करत नाहीस, तुला जीव मारायला सांगितलं. मी त्यांच्या हातापायाकडून विनवणी करून त्यांना तिथून पाठवून दिल्याच्या नंतर ते मला जाता जाता एवढं म्हणले, आज संध्याकाळी तुला आम्ही ठार मारणार आहे आणि तुझा बाप बबन गित्ते याला पण गुतवायची तयारी झाली आहे. ते तिथून निघून गेले. त्यानंतर 1-1.5 तासापूर्वी त्या 1-1.5 तासानंतर तिथून पुढं माझा शेजारी बाबासाहेब भाई याचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तुला.
महादेव गीतेनं आपल्यावरची अपभीती सांगितली आपण पाहिली. पुढच्या रिपोर्टकडे. सरपंच हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये महादेव मुंडे हत्या प्रकरण चर्चेत आलंय. तर या प्रकरणात वाल्मिकचा मुलगा सुशील कराडवर आमदार सुरेश धस यांनी आरोप केलाय. मात्र कोण होता महादेव मुंडे आणि त्याचं सुशील कराडचं कनेक्शन काय आहे, त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. देशमुखांनंतर बीडमध्ये मुंडे हत्या प्रकरण. परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला. महादेव मुंडे हत्येचं सुशील कराडचं कनेक्शन. ते ॲडिशनल सरांनी होतं, त्यांनी विचारलं त्या पोलिसांना, तर तो म्हणले आम्हाला फोन आलते. ते म्हणले फोन कुणाचे आलते. वाल्मिक नंतर धसांच्या टार्गेटवर ज्युनियर कराड. आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं वातावरण तापलं असतानाच आता बीडमध्ये आणखीन एक हत्येचं प्रकरण समोर आलंय आणि या प्रकरणात ज्युनियर कराड कनेक्शन असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केलाय. महादेव मुंडे हत्या प्रकरणात धसांनी थेट वाल्मिकचा मुलगा सुशीलचं नाव घेत खळबळजनक आरोप केले. त्यामुळे वाल्मिक पाठोपाठ मुलगा सुशील कराडच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र हत्या झालेले महादेव मुंडे कोण आहेत ते पाहूया. महादेव मुंडे परळीतल्या कन्हेरवाडीचे दूध व्यावसायिक. 2022 मध्ये भोपळा गाव सोडून अंबाजोगाईला स्थलांतर केलं. वर्षभरातच महादेव मुंडेंची धारदार शस्त्रानं हत्या झाली होती. 22 ऑक्टोबर 2023 ला वन विभाग कार्यालयाच्या आवारात मृतदेह आढळला. 3 महिन्यानंतर कारवाई न केल्यानं व्यापाऱ्यांकडून परळी बंदची हाक देण्यात आली. तब्बल 15 महिन्यांपासून महादेव मुंडेच्या हत्या प्रकरणातील आरोपींचा छडा लागला नाही. मात्र सुशील कराडनं मुंडे कुटुंबाला 150 कॉल केल्याचा आरोप होतोय. तर पोलिसांचे CDR तपासणीची मागणी महादेव मुंडेंच्या पत्नीनं केली. 6 मोबाईल क्रमांकावरून वाल्मिक कराड यांचे चिरंजीव सुशील आणि श्री या 2 मुलांनी या 6 मोबाईलला अर्धा पास सतत मला वाटतं 100 वेळा 150 वेळा मोबाईल केलेले. फोन कुणाचे आलते हे तर सांगा ना. तर त्यांनी सांगितलं नाही. आमच्या देखत अद्याप त्यांनी काही सांगितलं नाही कुणाचा आला काय झाला फोन. मग तुम्ही काय करा, त्यांचे मोबाईल सगळे चेक करा. त्या पोलीस स्टेशनचे जेवढे पोलीस आहेत, लहान मोठे अधिकारी जे इथून मागं बी होऊन गेले, जे इथून सध्याचे बी आहेत, त्यांचा बी CDR कार्ड सर्व पोलिसांचा. महादेव मुंडे प्रकरणाचा तपास परळीच्या सानप नावाच्या प्रामाणिक अधिकाऱ्यानं सुरू केला होता. मात्र त्यांच्यावर राजकीय दबाव टाकून त्यांना बदलीसाठी भाग पाडलं आणि आरोपींना वाचवल्याचं धस यांनी म्हटलंय. मात्र यामुळे वाल्मिकचा मुलगा सुशील कराडचे अनेक कारनामे समोर आले. मॅनेजरच्या घरात घुसून मुलीला मारहाण. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून मॅनेजरकडून ट्रक, सोनं आणि प्लॉट हडपल्याचा आरोप. सुशील कराडकडे अवैध बंदूक असल्याचंही उघड. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण SIT कडे वर्ग केलंय. तर आता महादेव मुंडे हत्या प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची मागणी धस यांनी पोलीस अधीक्षक कौवत यांच्याकडे केली. एवढंच नाही तर 15 दिवसात या आरोपींच्या मुसक्या आवळण्याची मागणी धस यांनी केली. त्यामुळे आता वाल्मिक कराड पाठोपाठ ज्युनियर कराडलाही जेरबंद केलं जाणार का, याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. पुढची बातमी वाल्मिक कराड बाबतच आहे. बीड खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला आता पोटदुखीमुळे आणि छातीचा CT स्कॅन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या ICU मध्ये दाखल करण्यात आले. मात्र यावेळी इतर रुग्णांना दुसरीकडे हलवल्याचं समोर आलंय. त्यावरून आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी नाराजी व्यक्त केली. तर कराडच्या छातीच्या CT स्कॅन नंतर पुढील उपचाराची आता दिशा ठरवणार असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय. जे काही फिजिशियन आहेत, त्याला फिजिशियन म्हणतो, त्यांचा जो ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनिया आहे त्याच्याबद्दल त्यांना सुद्धा तपासण्यासाठी त्यांनी सर्जन जे तपासत आहेत त्यांना रेग्युलर त्यांनी विनंती केलेली होती. त्या विनंतीच्या आधारे आपले फिजिशियननी सुद्धा त्यांना आज तपासण्यात आलेलं आहे. तर त्यांच्या ॲडवाईसनुसार त्यांनी त्यांना छातीचा CT स्कॅन करण्यासाठी ॲडवाईस केलेला आहे, असं आतापर्यंतची एक माहिती आहे. त्याचा अहवाल जो आहे तो संध्याकाळपर्यंत आपल्याला प्राप्त होईल. त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला भाष्य करता येईल. आता मनोज जरांगेंच्या सवालाकडे. वाल्मिक कराडवर अद्याप खुनाचा गुन्हा का दाखल केला नाही, असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी विचारलाय. तपास यंत्रणेला काय पुरावा हवा आहे ते काही कळत नाही, पण खून कोणी केलाय हे लोकांना कळलंय, असं जरांगे पाटलांनी म्हटलंय. तपास यंत्रणा आणि मुख्यमंत्री गृहमंत्री
यांना काय पुरावे पाहिजे हेच कळायला तयार नाही जनतेला. खरा खून करणारे कोण हे जनतेसमोर आता सिद्ध झाले. तुम्ही किती लपवाछपी केली, सरकारमधले मंत्री वाचवायचा प्रयत्न केला, किंवा तो कोण आहे सरमाड का खरमाड्या, तो कोण आहे, तो कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी राज्यातल्या जनतेसमोर गेलेले खंडणी मागायला येणेच पाठविलं आणि खून करायला पण येणेच पाठविलं. म्हणजे मुख्य आरोपी तोच पाहिजे. बीड सरपंच हत्या प्रकरणानंतर वळूया आता पुढच्या राजकीय रिपोर्टकडे. कालच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला खरा, मात्र त्यांनी त्यासाठी आपल्या शिवसैनिकांसमोर अट ठेवली. नेमकी ही अट काय आहे त्यावरचा हा विशेष रिपोर्ट. आधी बळ दाखवा, मगच स्वबळावर लढणार. स्वबळासाठी ठाकरेंची शिवसैनिकांसमोर अट. काँग्रेसकडून स्वागत, पवारांना आघाडीचा विश्वास. मवियात पुन्हा स्वबळावरून जुंपलीये. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर घेतलेल्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत स्वबळाचा नारा दिलाय, कारण राज्यातल्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी तसा आग्रह धरलाय. मात्र यासाठी उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसमोर काही अटी आणि शर्ती ठेवल्यात. राज्यभर बळ दाखवा, त्यानंतरच स्वबळाचा विचार करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. बैठकीत नेमकं काय झालं पाहूया. स्वबळाच्या संकेतानंतर ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन केलंय. राज्यभर बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, असंही त्यांनी सांगितलंय. पक्षवाढीसाठी ग्रामीण भागात नेतृत्व तयार करणं गरजेचं आहे. स्थानिक नेतृत्वाला सक्षम करणं गरजेचं असल्याचं काही नेत्यांनी बैठकीत सांगितलं. तसंच संपर्क प्रमुखांचा अवाजवी हस्तक्षेपही कमी करण्याची मागणी नेत्यांनी केली आहे. बाळासाहेबांच्या जयंती निमित्तानं घेतलेल्या मेळाव्यातही उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे ही भूमिका मांडली होती. अजून निवडणूक जाहीर झालेली नाही, पण मला तुमची जिद्द बघू द्या, तुमची तयारी बघू द्या. ज्या भ्रमात आपण राहिलो तो पहिला त्या भ्रमातनं बाहेर या. आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाली, मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटा लढण्याचा निर्णय नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसनं मात्र उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेचं स्वागत केलंय. तर उद्धव ठाकरेंनी आपल्याशी चर्चा केल्यानुसार ते एवढ्या टोकाची भूमिका घेतील असं वाटत नाही, असा विश्वास पवारांनी व्यक्त केलाय. सेनेचे सर्व आहेत उद्धव साहेब, आणि ते सांगत असतील त्यांच्यामुळे आता त्यांनी निर्णय घेतला असेल तर त्याचं स्वागतच करावं लागतं. राजकारणामध्ये की बाबा आम्ही बोलू बसू असं नाही ना. त्यांनी एखाद्या खालच्या माणसाने बोललं असतं तर विषय वेगळा असता. 2 दिवसापूर्वी ते माझ्याकडे आले इथे आणि सविस्तर चर्चा झाली. त्याच्यामध्ये त्यांची जे काही काल त्यांनी सांगितलं तसं त्यांचं मत आहे, पण त्याच्यासाठी एकदम टोकाची भूमिका त्यांच्याकडून घेतली जाईल असं मला वाटत नाही. विधानसभेतल्या पराभवानंतर पक्षाला उभारणी देण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठीच ठाकरेंनी सशर्त स्वबळाचा नारा दिल्याची चर्चा आहे. मात्र यामुळे कार्यकर्त्यांचं बळ वाढणार की आघाडीचाच खल होणार याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दरम्यान स्वबळाचा सशर्त नारा देणाऱ्या उद्धव ठाकरेंनी पक्ष सोडून जाणाऱ्यांबाबत आक्रमक भूमिका घेतलेली आहे. ज्यांना जायचंय त्यांनी जा, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. आपल्याच पक्षातील काही लोक तुम्हाला फोन करत असतील तर त्यांना नंबर माझा द्या, मी त्यांचा समाचार घेतो, अशी आक्रमक भूमिका ठाकरेंनी घेतली आहे. ज्यांना जायचंय त्यांनी जा, उद्धव ठाकरे यांची बैठकीत ही भूमिका होती. बाळासाहेब ज्या पद्धतीने लढले तसंच मी लढणार, असा निर्धार उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. ही लढाई अशी मी अर्ध्यात सोडून मैदान सोडणारा नाही, असे ते बोलले. पक्षात काय राहिले नाही, आमच्याकडे या म्हणतायत, त्यांचा नंबर द्या, तुम्हाला फोन करणाऱ्यांचा मी समाचार घेतो, असे उद्धव ठाकरे बोलले.
पुढच्या बातमीकडे 15 फेब्रुवारीला आता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आणखी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे आणि माजी आमदारांचे पक्षप्रवेश होतील असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलाय. तर कुणाला जायचं असेल त्यांनी जावं असा इशारा आमदार आदित्य ठाकरेंनी दिलाय. परंतु 15 तारखेला या सगळ्या प्रातिनिधिक पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर माननीय एकनाथ शिंदे साहेब येत आहेत. पुन्हा एकदा ही सगळी पदाधिकारी मंडळी एकनाथ शिंदे साहेबांना भेटतील. माजी आमदार काही प्रवेश करतायत, काही संपर्क प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, माजी जिल्हा प्रमुख हे सगळे प्रवेश करणार आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमची ताकद जी आहे या रत्नागिरी जिल्ह्यातली, दुर्दैव असं आहे का ही सगळी मंडळी जर अगोदर जिल्ह्यातली आली असती तर गुहागरची जागा देखील आम्ही जिंकली असती. ही मात्र खंत आमच्या मनामध्ये आहे. जे कोणी आमच्यासोबत या महाराष्ट्रासाठी लढत आहेत, या मातीसाठी लढत आहेत, महाराष्ट्राच्या मातेसाठी लढत आहेत, पूर्ण आपण पाहतो नागरिकांसाठी लढत आहेत, ते आमच्यासोबत आहेत. बाकी ज्यांना जायचं ज्यांना यायचं आम्ही कोणाला थांबवलं नाहीये. आम्ही एवढंच सांगतोय की महाराष्ट्राशी गद्दारी करू नका. आज जसं तुम्ही काल पाहिलं असेल, अदानी आता मदर डेअरीच्या तिथे जमीन खायला निघालेत, धारावी खायला निघालेत. महाराष्ट्र अदानीच्या हाती द्यायचं असेल तर जरूर ज्यांनी गद्दारी करायची त्यांनी करावी, पण त्यांचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला देणं गरजेचं आहे. राज्यातल्या राजकीय बातम्यांनंतर आता महाकुंभमेळ्यातील एक घडामोड. 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जिनं आपल्या सौंदर्यानं प्रेक्षकांना घायाळ केलं होतं, त्या अभिनेत्री ममता कुलकर्णीनं संन्यास घेतला. किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर बनवलं जातं, ज्यामध्ये ममता कुलकर्णीला विधी करून महामंडलेश्वर ही पदवी दिली. जुना आखाड्याचे आचार्य नारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णीला भिक्षा दिली. संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णीने भगवे वस्त्र धारण केलेत. ममता कुलकर्णी आता श्री यमाई ममता नंदगिरी नावानं ओळखली जाईल. आणि पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट. अभिनेत्री ममता ते संन्यासी महामंडलेश्वर. महाकुंभात ममता बनली संन्यासी. ममताचा बॉलिवूड ते किन्नर आखाडा प्रवास. भोली भाली लड़की खोल तेरे दिल की. तुम्हाला ममता कुलकर्णी आठवते का? 90च्या दशकात जिनं नव्या पिढीला वेड लावलं. तरुणांनाच नाही तर काही राजकारण्यांनाही तिनं घायाळ केलं होतं. मात्र ती अचानक बॉलिवूडमधून बेपत्ता झाली. तिचं नाव अंडरवर्ल्डशी जोडलं गेलं. हो, तीच कुलकर्ण्यांची ममता. अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या प्रयागराज महाकुंभाला पोहोचली आहे. याविषयी तिनं तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो व्हिडिओ शेअर केले. त्यातून तिनं संन्यास घेतल्याचं जाहीर केलंय. ती आता किन्नारांची महामंडलेश्वर झाली आहे. आज मुझे महाशक्ति ने आदेश दिया कि मुझे ये चुनना है लक्ष्मी नारायण त्रिपाठी जी को, बिकॉज वो साक्षात अर्धनारेश्वर के स्वरूप है. और इससे बड़ी मेरे लिए क्या उपाधि हो सकती है कि एक अर्धनारेश्वर के हाथ मेरा पट्टा अभिषेक हो रहा है. काही दिवसांपूर्वी ममता पुन्हा चर्चेत आली होती. ती तिच्या ड्रग्ज रॅकेट कनेक्शन्समुळे आणि तेव्हापासून तिच्याविषयी सतत काही ना काही माहिती समोर येत राहिली. ममता मुंबईतच राहते, मात्र तिनं बॉलिवूडला राम राम केला होता आणि एकांत निवडला होता. वो अगर पिछले कई सालों से सन्यासिनी की तरह रह रही थीं तो इस बात को उन्होंने कभी पब्लिसाइज नहीं किया, लेकिन अभी महाकुंभ में आकर इसको एक तरह से पब्लिसाइज करना ये बताता है कि कहीं ना कहीं कोई ऐसी मंशा है जो अभी भी छिपी हुई है. ममता कुलकर्णी आजपासून नव्या नावानं ओळखली जाईल. श्री यामाई ममता नंदगिरी या नावानं तिची नवी ओळख असेल. जुना आखाड्याचे आचार्य नारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णीला भिक्षा दिली आहे. संन्यास धारण केल्यानंतर ममता कुलकर्णीनं भगवं वस्त्रही धारण केलंय. महाकुंभात काही दिवसापूर्वी भगवी वस्त्र धारण केल्यानं मॉडेल साध्वी हर्षा चर्चेत आली आणि अनेकांच्या रोषालाही सामोरं जावं लागलं. ममताचं हे संन्यास रूप त्यामुळे वादात तर अडकणार नाही ना, कारण ममता कुलकर्णी म्हणजे वाद हा तिचा बॉलिवूडमधला इतिहास आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. ममता कुलकर्णीवरच्या खास रिपोर्टनंतर महाकुंभमेळ्यातील आणखीन एक घटना. आजपर्यंत तुम्ही सासू सुनेच्या भांडणाच्या घटना पाहिल्या असतील, मात्र महाकुंभात सासू हरवल्यानं सून अक्षरशः ढसाढसा रडली.
आतापर्यंत हरवलेली सासू शोधताना हैराण झालेली सून पाहून सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त केले जाते. ही महिला बिहारमधील असल्याचा अंदाज मानला जातोय. ही महिला आपल्या सासूसह महाकुंभात सहभागी झाली. लॉन्च करवा रहे हैं. आपका कौन है? सास है मेरी. सास है तो कहीं नहीं जाएगी, ठीक है ना. पुलिस वाला बोल रहे हैं जो मिल जाएंगे. लॉन्च करवा रहे हैं. आपका कौन है? सास है मेरी. सास है तो कहीं नहीं जाएगी, ठीक है ना. पुलिस वाला बोल रहे हैं जो मिल जाएंगे. लॉन्च करवा रहे हैं. आपका कौन है? सास है मेरी. सास है तो कहीं नहीं जाएगी, ठीक है ना. पुलिस वाला बोल रहे हैं जो मिल जाएंगे. लॉन्च करवा रहे हैं. आपका कौन है? सास है मेरी. सास है तो कहीं नहीं जाएगी, ठीक है ना. पुलिस वाला बोल रहे हैं जो मिल जाएंगे. लॉन्च करवा रहे हैं. आपका कौन है? प्रयागराजनंतर वळूया आता मुंबईतल्या बातम्यांकडे. चाकू हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेता सैफ अली खानचा जबाब नोंदवलेला आहे. गुरुवारी संध्याकाळी सैफच्या राहत्या घरी पोलिसांनी जबाब नोंदवलाय. सैफच्या जबाबातून पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. आरोपी मोहम्मद शरीफुल विरोधात भक्कम केस उभी करण्यासाठी सैफचा जबाब महत्त्वपूर्ण मानला जातो. याआधी करीना कपूरचा देखील वांद्रे पोलिसांनी जबाब नोंदवला होता. 16 जानेवारीच्या रात्री करीनासोबत 11व्या मजल्यावरील बेडरूममध्ये सैफ होता. नर्स एलियामा फिलिपच्या ओरडण्याचा त्याला आवाज आला. एलियामाच्या किंचळण्याचा आवाज ऐकून जहांगीरच्या खोलीकडे तो धावला. जहांगीरच्या खोलीत अनोळखी व्यक्ती दिसली असं सैफने म्हटलंय. अनोळखी व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला तर त्यानं पाठीवर आणि मानेवर चाकूनं वार केले.